मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50% आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातल्या ठाकरे गटाच्या अनिल परबांनी केली। घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी परबांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केले। घरं आरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित विकासकांची राहील। विकासकाने तसं न केल्यास विकासकाला 6 महिने तुरुंगवास किंवा 10 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा यांची मागणी परब यांनी केली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, नेमकं अनिल परब यांनी काय म्हटलेलं आहे? मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार असलेल्या अनिल परब यांनी हे अशासकीय विधेयक जे आहे ते मांडलेले आहे। सध्या ते विधान परिषदेचे आमदार देखील आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे विधेयक मांडलेलं आहे। जितक्या नवीन बिल्डिंग मुंबईत होतील त्या परिसरामधल्या या मुंबई परिसरामधल्या इमारतीमध्ये 50% घरं ही मराठी लोकांसाठी राखीव ठेवण्याची मागणी त्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। येत्या काळामध्ये हा मुद्दा जो आहे तो आणखी वादग्रस्त देखील होऊ शकतो, कारण मराठी लोकांचं मुंबईतून स्थलांतर होत आहे उपनगरामध्ये आणि मुंबईतलं मराठी माणूसांची टक्केवारी जर वाढवायची असेल तर या ठिकाणी मराठी लोकांसाठी ही घरं राखीव ठेवणं गरजेचं आहे। अनेक इमारतीमध्ये मराठी लोकांना घरं विकत दिली जात नाही असल्याचा मुद्दा देखील समोर आलेला आहे। त्यामुळं हा जो विधेयक जे आहे ते अधिवेशन कालावधीमध्ये मांडण्यासाठी त्यांनी पत्र दिलेलं आहे। नक्कीच या विधेयकावर आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद कृष्णा त्या सविस्तर माहितीसाठी।